ज्याने की आम्ही जातो तुळजापूरला. तर ब्लॉग पूर्णपणे बघा. मंडळी आम्ही आलो इथे सरमकुंडी फाट्यावर. कोणाला म्हणते ती? नाही गाईजला सांगते मी. काय तिथे कसं टिंग तुला काय प्यायचं? टिंग प्यायची का? बघ बरं हे वेळात झालेली आहे कॉफी पिऊन. आमची गाडीच बंद पडली. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर मंडळी आता आम्ही चाललो येरमळ्याला, तुळजापूर येरमळ्याला दादी. तर आम्ही येरमळ्याला चाललेलो आहे गाई सगळे जण मिळून. खूप मजा येणार आहे. मी पहिली वेळच जाते. मी असं कधी चैत्री पुनवाला कधीच गेले नाही असं मी येरमळ्याला. तर पहिली वेळेस मी जत्रा पाहणार आहे. तर खूप छान वाटायला लागले. तर चला आपण पटकन आपली मर्सडीज पण आपली मर्सडी नाही ना येणार. नाही हे येणार आहे. अच्छा हे का? चला फास्ट फास्ट क्विकली. गणपती बाप्पा मोरया. आणि ते गणपती बाप्पाचं मी नाव घेतलं. त्याच्यानंतर मनातली मनात तुळजापूर जगदंबेचं आईचं नाव घेतलं, येडामाईचं घेतलं, मानकेश्वर आईचं घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली. सो मी खूप हॅपी होते. आणि आम्हाला काय माहिती आमच्यासोबत असं होईल म्हणून रस्त्याने. बापरे गाईज, आम्ही निघालो तुळजापूर चौसाळ्यापर्यंतच की एवढा जोराचा पाऊस आला आणि आम्ही काहीच आणलं नव्हतं. गाडीची कवर पण घरी होते. आम्ही पेट्रोल पंपापाशी अडकलोय कारण एवढा जोराचा पाऊस येत होता ना गाईज मंडळी. म्हणून आम्ही तर थांबलोय कारण की आम्ही सगळे भिजलो असतो. कारण आधी तर संध्याकाळी त्याच्यामुळे खूप थंडी आणि ऊन आला असतं. आणि मग थोड्याच वेळामध्ये पाऊस थोडासा कमी होतो. मग आम्ही तिथून निघतो कारण लवकर पोहोचायचं. पाऊस यायला लागलाय गाईज, तुम्हाला मी काय सांगू. सगळे भिजायला लागले मी सगळे. असा अचानक आम्हाला पावसाने धोका दिलेला आहे येऊन गाईज. आणि इतकी थंडी वाजत होती. बरं झालं मी एक ही उडी घेतली होती. मंडळी आम्ही आलो इथे सरमकुंडी फाट्यावर. कोणाला म्हणते ती? नाही गाईजला सांगते मी. तर नागतर इथं आम्ही जेवण करणार आहोत. चला इकडं तर सगळ्या लाईटीच गेल्यात गाईज. इथं माणसं कमी आणि डबेच जास्त. तुम्हाला दाखवते हे बघा, 1 2 3 4 5 6 7. बापरे आला 8. चला जेवण करून घेतो. इकडं मेंदू वडा मागवलाय आणि इकडं मिसळ पाव. तर शेंगा ही कशाची? कांद्याची पात मला आवडते. इकडं ते काय वड्याची भाजी ते. म्हणजे आपण जेवण करून घेऊ. काही जुगाट झालेला आहे बर का. आता बिलकुल बी आम्हाला पाऊस लागणार नाही. मी तुम्हाला दाखवते जुगाड कसलं मस्त केलं. हे बघा टन. आता खूप मस्त एन्जॉय ना. थंडी पण नाही वाजणार कारण की इकडनं साईडनी पाऊस होता ना. तर आता खूप मस्त झालं. त्याने की आम्ही जातो तुळजापूरला. तर ब्लॉग पूर्णपणे बघा. काय मी जेवण नाही जास्त केलं कारण की दाजीला पूर्ण नव्हतं म्हणून. तुम्हाला पूर्ण नसतं म्हणून जेवण केलंय. कॉफी प्यायची तर कॉफी नाही त्याच्यामुळे आता मी तिकडे जाणार आहे. पण कॉफी पिऊनच येणार. असं थंडीचं वातावरण झालंय. चहा पिली की ऍसिडिटी होती गाई म्हणून कॉफी प्यायची मला. आता मस्त तुम्ही पुढे जाऊन इथं नाही का काय घ्यायचं. हा देहांतील माझ्या डोक्यामध्ये पण तोच विचार होता. म्हटलं जसं तिथं कैरी घेतली तिथं नाही जायचं. फिरतोय आम्ही कॉफी पितोय मस्त गरम गरम. जाऊ नाचोस भेटले. हा बघ तिथे घे. मग तू काय म्हणतीस त्याला? बाजरीचे शिळे तुकडे बाजरीच्या शिळ्या तुकड्यासारखे मस्त गरम गरम इथे मी कॉफी पित आहे. आणि कसं चहा पिले ना ऍसिडिटी होते म्हणून कॉफी. वा 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 वा. काय तिथे कसं टिंग तुला काय प्यायचं? टिंग प्यायची का? बघ बरं हे वेळात झालेली आहे कॉफी पिऊन. अगं बया बया
ये कॉपी कपावर कोण पडलं पडले जो काही आता क्रॉस केलेला आहे ना आम्ही आता हे बघा गाड्या आमची गाडी बंद पडली झाली चालू चला गाईज आता आम्ही पोहोचलो येरमाळ्याला येरमाळा काय तुळजापूरला पर्स आणि इथे माझी जी पर्स आहे त्याच्यामध्ये माझे पैसे पण होते आणि तेच हरवले. आता सगळा रिक्षा शोधते तरी सापडत नाहीये. हाय 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 गाईज मला वाटलं माझी पर्स पडली आता कुठेतरी भेटली मला हाय म्हणल्यानंतर मला वाटलं मी पाडली कुठेतरी चला चला मम्मी त्या गेल्यात पुढे तुम्ही हा जातो हे गाणं एपिसोड आपण आणि ज्या क्षणाची आतुरता होती तर फायनली गाईज आम्ही चाललोय आहे आपल्या जगदंबेच्या पाया पडण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता एवढे रात्रीचे वाजले आहेत तर एक तरी पण गर्दी खूपच आहे इकडे चोळी पातारण. सो फायनली आम्ही मुख दर्शनासाठी इथून निघालोय. बघतो तो कोणीच नव्हतं बापरे आम्हीच होतो. आणि मग मी पण काय मस्तपैकी मजेत चालले होते कारण की दर्शन खूप भारी होणार आहे. एवढी गर्दी नव्हती आणि ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस खूप टेन्शन असतं बापरे इतकं तिथं वेळ थांबावं लागतो हळूहळू चालावं लागतं. पण आज फायनली मस्त आहे. तुम्ही बघू शकता इथे खालच्या मजल्यावर किती गर्दी चाललोय गाईज आम्ही दर्शनाला. हा लास्ट आहे आम्ही दर्शन केलं आणि बाहेर आलो तर एवढी गर्दी होती पण खरंच आई जगदंबा एवढी छान दिसत होती खूप सुंदर दिसत होती गाईज. मी तुम्हाला दाखवू शकले नाही त्याच्याबद्दल सॉरी. पण खूप भारी वाटलं आणि खूप छान वाटलं बाहेर आल्याच्यानंतर. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे रात्रीच्या 2-3 वाजल्या तरी पण एवढी पब्लिक आहे. खूपच खरंच देवीचं सत्व खरंच आहे या म्हणून तर एवढे सगळे लोक मानतात जत्रेला येतात एवढ्या उत्साहाने जत्रा करतात. तर तुम्ही बघू शकता मंदिर इतकं छान सजवलं होतं आणि इतकं सुंदर दिसत होतं सगळं आणि इथली वाईब पण खूप पॉझिटिव्ह येत होती बघून खूप भारी वाटलं. मी हा व्लॉग बनवला तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग आम्ही इथं आलो खूप छान भारी होतं. मला जत्रेमध्ये खूप फिरायला आवडतं आणि ही जत्रा तर खूपच भारी होती. इथली वाईब वगैरे खूप छान होती. मला व्हिडिओ काढायचा होता पण एवढी मोठी पब्लिक होती मग गौरीनं मोबाईलच धरला नाही पण तरी पण मी व्हिडिओ काढला. तुम्ही माझा तो इंस्टाग्रामला जाऊन बघा. आणि आम्ही इथं आलेलो आहेत कल्लोळाला. चल चल ये मस्तपैकी डुबून वरी आली पण आणि मग माझी बारी होती. मला तर आधी खूप भीती वाटत होती म्हणजे पाणी खूप थंड असन आणि एवढ्या रात्रीचं पाण्यात उतरतो अक्षरशः किती थंडी वाजत असन गाईज मंडळी विचार करा. आणि मग मी उतरले पाण्यामध्ये म्हटलं डुबकी कशी मारू जर मी बुडले तर. सो फायनली आधी पाण्याचा अंदाज घेत होते पण पाणी काही जास्त खोल नव्हतं गुडघ्यापर्यंतच होतं पण तरी पण मला पाण्याची खूप भीती वाटते. मग काय करू कसं करू मग देवीचं नाव घेतलं आणि डुबकी मारली आणि अक्षरशः मी पडतच होते पाण्यामध्ये. तर फायनली मग गौरी मंदी इकडून इकडे अंगावरून पण घेऊन आणि मग तिच्या म्हणण्याप्रमाणे मग मी वापस घेतलं आणि पुन्हा नंतर एकदा भिजल्याच्या नंतर काही वाटलं नाही. मी बसले होते मांडी घालून पण अक्षरशः मी पडायला लागले कारण की मी खूप
पाण्याला घाबरते. आणि सो मग त्याच्यानंतर मग मी आले वरी आल्याच्या नंतर पुन्हा मग गौरी म्हटली चल आपण दोघी जणी वापस जाऊ. मग आम्ही दोघी जणी वापस इकडे आलेलो आहे. दोघी हात पकडून आणि डुबक्या मारायला. तर गौरी मस्त डुबक्या मारतीये. हे बघा घाबरत नाही, डायरेक्ट पवायलाच लागली, हरी पवायला लागली आणि मी इकडे पडत होते. मी तर खूप घाबरते ना पाण्याला. आणि गौरी अक्षरशः बघा मस्त एन्जॉय करते. मी म्हटलं चला मी पण बघते ट्राय करून की मला गौरी मस्त किती स्विमिंग करत होती. मी डबल दाखवते, डबल पण करत होती. ती खूप एन्जॉय करत होती आणि मला पण अक्षरशः मला काही जमतच नव्हतं. म्हणून म्हटलं ठीक आहे बाबा नाही करणार मी, पण काय करू मला भीती वाटत होती. पण मला पवायचं तर म्हटलं जाऊ द्या चला आई राधा उदे म्हटलं आणि बाहेर निघले. सो गाईज मध्ये कलोरामध्ये स्नान केलंय आणि आता मी घरून सो आम्ही चाललोय. दाजी वाट बघत बसले. चला पटापटा चला. तर आम्ही निघलोय आता येरमाळ्याला. छान झालं दर्शन, मस्त भारी वाटलं मला. गाईज इथे येरमाळ्याला आल्याच्यानंतर माझा फोन स्विच ऑफ होतो. मग गौरीच्या मोबाईलमध्ये थोडीशी चार्जिंग होती. मग मी तुम्हाला हे दाखवू शकले. आम्ही इकडे आलेलो आहे येरमाळ्याला. सो इकडे पालखी वगैरे निघत आहे, खूप भारी वाटलं. आणि मग इकडे आम्ही दर्शन केलं डेऱ्याचं. तर खूप गर्दी होती बाबा, खूपच गर्दी आणि एवढं ऊन वगैरे. आणि मी तिकडून जात होते, जाताना मला एका जणांनी हळद लावली. मला खूप भारी वाटलं कारण इकडे सगळे एकमेकांना हळद वगैरे लावत होते, हळद खेळत होते. माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स होता पण खूप छान वाटलं. आणि आम्ही इकडे आलेलो आहेत कारण की इकडे जागरण गोंधळ असं कार्यक्रम होता, देवीचे गाणे वगैरे, तिथे डान्स करत होते सगळे. आणि मग आम्ही बघायला गेलो. मला डान्स करायला आणि बघायला तर खूपच आवडतं. आणि बाय द वे दाजींना आम्ही कॉल करू बेजार आहेत पण त्यांचा काय फोन लागत नाही आणि आमच्या फोनमध्ये आता चार्जिंग नाही आहे. सो आमच्या मोबाईलमध्ये 5% चार्जिंग आहे. आणि मग इकडे आलो आम्ही थोडंसं जेवण वगैरे करायला, भूक लागली होती. आणि आम्ही जे येरमाळ्याला आलतोच नाही इतक्या थंडीमध्ये, पावसामध्ये, सकाळ खूपच थंडी वाजत होती. मग मी रिक्षामध्ये झोपले, तिथं थोडंसं 1 घंटा झोपले आणि लगेच आम्ही इकडे आलो देवीच्या पाया पडण्यासाठी. आणि मग इकडे आल्याच्या नंतर तुम्ही तर बघू शकता इथं जेवण वगैरे करते मी. आणि सो फायनली मग असंच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाहीये जास्त, त्याच्याबद्दल आय एम सो सॉरी कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं येरमाळ्याचं. सो जेवढ्यात तेवढं मी दाखवलं तुम्हाला. इकडे दाजीचा रिक्षा आम्हाला सापडत नव्हता पण आम्ही कसा तरी सापडला बाबा. एवढ्या चक्करा वगैरे मारल्या, एवढे पाय वगैरे दुखायला लागले एवढ्या उन्हामध्ये गौरीने. आम्ही बापरे, मग तर मला तर चक्करच येणार होती पण कसा तरी रिक्षा सापडला बापरे. इथं एकदा जर कोणीतरी हरवलं तर सापडणं खूपच मुश्किल आहे ना. त्यामुळे मंडळी तुम्ही तुमच्या परिवारासोबत आला असाल तर एकजुटीने या आणि सगळ्या सोबत राहा कारण हरपल एकदा इकडे तर गेलं. कारण की पब्लिक खूप मोठी असते इकडे देवीच्या दर्शनासाठी. मग पालखीचं दर्शन वगैरे घेतला आम्ही आणि इकडे आलो. सो तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये झोप तर कसलीच नाही आहे, झोप आलेली, डोक्यात चुनचुन करत होते. म्हणून मी हा गॉगल घेतला होता. हा तुळजापूरमधूनच नाही, इथं येरमाळ्यातूनच घेतलेला आहे गॉगल गाईज. तुम्ही बघू शकता मला खूप झोप आलेली, भूक लागलेली, जेवण नाही. आणि इकडे आमची एक आई आहे ती इथं हरवलेली आहे. मग त्यांना शोधण्यासाठी दाजी गेलेले आहेत. त्यांच्याकडे फोन नाही, काय नाही. बघू आता काय होते, त्या सापडतात की नाही सापडतात त्याचं टेन्शन आलेलं आहे. आम्ही पलके झपकतेही त्या गायब झाल्या. त्या पुढे होत्या ना आम्ही मागं होतो पण आम्ही तिघीजणी एकमेकाला हात पकडून होतो गौरीन आम्ही. म्हणून आम्ही काय हरवलं नाही. पण मी पण हरवले होते पण मी जिथून आमची हुकाचूक झालती मी तिथंच थांबले होते. आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळानंतर गौरी पण आलती मग मला तिथे शोधायला. सो गाईज तुम्ही तुमचं म्हणजे रक्षण करा, हे करा, हरपू नका, आपल्या फॅमिलीपासून वेगळं होऊ नका. आणि सो फायनली गाईज मग तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवू शकले येरमाळ्याचं. आणि सो आता आम्ही जातोय. हे रात पाळणे वगैरे खेळायचं होतं पण टाईमच नाही भेटला. मग येता इथेच थांबलो आम्ही सरमकुंडी फाट्यावर, इथे चाय वगैरे पिलोत. सो गाईज आम्ही सगळेजण इथं बसलोत आराम करून. फायनली आता घरी जातोय. सो माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मंडळी. तर बोला आई राधा उदे उदे येडोसडीचा उदे उदे. मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.